बहुत अच्छे उपक्रम इस मंडल ने हमारे पुणे में दिए, जिसलिए सांस्कृतिक राजधानी पुणे की जो ओळख, जो पहचान है, वो पहचान ये गणेश मंडल का उसमें योगदान है। ऐसे तुलसीबाग गणेश मंडल की भी रुद्रांग का भी जो पथक है, उनकी भी सेवा बहुत अच्छी तरह से होती है। ये गणपति बप्पा 14 विद्या और 64 कले का अधिपति है, और ये जो वाद्य की कला है उससे उनकी सेवा रुद्रांग की तरफ से अच्छी तरह से होती है। इस साल भी यह सेवा बहुत अच्छी तरह से हो। आने वाला उत्सव न भूतो न भविष्य, ऐसा अपने सब लाखों जो भक्त यहाँ आते हैं उनको उनके मन में जो तमन्ना है वो ये गणपति बाप्पा पूरी करे, ऐसी प्रार्थना गणेश जी को मैं करता हूँ और रुद्रांग को भी मनोकामना देता हूँ। फिर लोग अधिक से अधिक संख्या में रक्तदान करें, इसके लिए आप क्या संदेश देना चाहिए? ये तो अभी तो ये लोगों को कहने की भी ज़रूरत नहीं है। ये अपने यहाँ की भीड़ देखी तो यहाँ पे समर्पित भाव से हर एक आदमी आ रहा है और वो गणेश जी की सेवा में अपना तन मन धन देता है। अब तो अभी ये रक्त भी दे रहा है। तुळशीबाग गणेशोत्सव मंडळाचं 125वं वर्ष आहे आणि पुणे शहरामध्ये गणेशोत्सव मंडळ म्हणलं की सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणारं मंडळ असतं। आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने 125 वर्ष पूर्ण होत असताना तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन, हे काही ढोल ताशा पथकं असतील, गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते असतील यांच्या माध्यमातून आयोजित केले। खरं तर असा हा स्तुत्य उपक्रम मी या निमित्ताने तुळशीबाग मंडळाला मनापासून शुभेच्छा देतो। आणि मोठ्या प्रमाणात आज आपण पाहतो की तरुणांनी या रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घेतलाय। अशाच पद्धतीने तरुणांनी पुढे येऊन रक्तदान केलं पाहिजे, कारण रक्ताची गरज कुणाला ना कुणाला तरी भासत असते। अशा या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी मनापासून शुभेच्छा देतो। जय गणेश। मी तुळशीबाग मंडळाचा अध्यक्ष विकास पवार। जे काय आज आपल्या शतकरोप्य महोत्सव वर्षाची सुरुवात झाली ती आपली जानेवारीपासून झाली। आम्ही त्यावेळी 3 कार्यक्रम घेतले। लालबागच्या राजाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे हे आपल्या बोधचिन्हाचं ओपनिंगसाठी आले। त्यानंतर जे कार्यक्रम चालू आहेत आपले आत्तापर्यंत नाही म्हटलं तरी 25 ते 26 कार्यक्रम झाले। तेव्हापासून आपण 25 ते 26 कार्यक्रम झाले। असेच कार्यक्रम आपले 31 डिसेंबरपर्यंत चालणार आहे। हे आपण 125वं वर्ष हे आपण पूर्ण वर्षभर साजरे करणार आहोत। आणि आपल्याला आपल्या मंडळाचे कार्यकर्ते, पथकाचे कार्यकर्ते सगळे आपलं मंडळ असल्यागत, पथक जरी असले तरी ते आपलं मंडळ असल्यागत आपल्याला आमच्या बरोबरीने काम करतं। कारण की पथक आणि मंडळ हे दोन्ही एकाच नाण्याची दोन्ही बाजू। त्यामुळं पथक पण तेवढंच प्रेम देतात मंडळावरती, मंडळ पण त्यांच्यावर एवढंच प्रेम देतं। अजून काय सांगायचं, मंडळासाठी ते एवढं योगदान दिलं। मंडळासाठी सकाळी 9 वाजल्यापासून ते आत्ता 5:30 वाजेपर्यंत सगळी पथकाची मुलं मुली सगळे थांबून मंडळासाठी एवढं प्रेम देतात। हेच आमच्यासाठी बाप्पा त्यांच्याकडनं ते सगळं करून घेतो, आमच्याकडनंही करून घेतो। आमच्यात जी काय एनर्जी ती कामाची एनर्जी ती सगळी बाप्पा देतो। जय गणेश। नमस्कार, मी अमर भालेराव, रुद्रांग वाद्य ट्रस्ट संस्थापक। आज इथं एक गोष्टीचा मी उल्लेख करतो की मानाचा 4था महागणपती तुळशीबाग मंडळ जे आहे ते खऱ्या अर्थानं आम्ही सर्वच पथकांनी जे काही सहयोगी पथकं आहेत, संस्था आहेत, मंडळ आहेत, हे आम्ही आमचं मंडळ आहे आणि आम्ही इथले कार्यकर्ते आहोत। हा समज ठेवून आम्ही इथं मी असं म्हणणार नाही की काही खूप मोठं काम केलेलं आहे। ही सांघिक कामगिरी आहे, त्याचं आपण इथं मूर्त स्वरूप बघतोय की 550+ आपण इथं बॅग्स आज ब्लडच्या कलेक्ट करू शकलेलो आहे। मोठा आकडा आहे आणि एकजूट अशीच पुढे कायम राहणार आहे। तुळशीबागसोबत आम्ही कनेक्ट झालेलो आहोत आणि कायमस्वरूपी राहणार आहोत। थँक्यू, धन्यवाद।